नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सर्वांसोबत कधी ना कधी हे घडतं. आपण दुसऱ्या रूम मध्ये जातो किंवा फ्रीज उघडतो आणि आपल्याला कळत नाही की आपण फ्रीज का उघडलाय, आपण कुठली गोष्ट घ्यायला आलोय किंवा या खोलीत आपण का आलोय. कधी कधी अगदी परिचित असलेलं नाव सुद्धा आपल्याला पटकन आठवत नाही. मग ते एखाद्या सिनेमाचं असेल, एखाद्या अभिनेत्रीचं असेल किंवा कुणाचं नाव असेल परिचितामध्ये, ते आपल्याला आठवत नाही. खूपदा वाचूनही एक गोष्ट बिलकुल लक्षात राहत नाही. असं का होतं? कधीतरी हे होणं सामान्य आहे, पण ही गोष्ट सतत होत असेल तर मग ही सामान्य नाही आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर या सगळ्याला आधुनिक जीवनशैली कारणीभूत आहे. सतत वाजणारे फोनचे नोटिफिकेशन्स, सतत पाहण्यात येणारे शॉर्ट्स व्हिडिओ, रील्स, त्याचबरोबर मानसिक तणाव, बिघडलेली जीवनशैली, व्यवस्थित न झालेली झोप, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर जंक फूड, या सगळ्या गोष्टी आपल्या स्मृतीचा नाश करत आहे, स्मृतिभ्रंश होण्यासाठी मदत करत आहे. आयुर्वेद हा स्मृतिभ्रंश या आजाराकडे झटपट एखादी गोळी खाल्ली आणि जादुई चमत्कारिक फरक पडलाय अशा पद्धतीने बघत नाही, तर आयुर्वेद प्रत्येक गोष्टीला सगळ्यात आधी आपल्या पोटाशी जोडतं. म्हणजे आपलं बिघडलेली पचनसंस्था, बिघडलेली संप्रेरकांची जी संस्था आहे ती म्हणजे एंडोक्राईन सिस्टम, दीर्घकालीन ताण, हॉर्मोनचं असंतुलन आणि मानसिक स्पष्टतेला झाकून टाकणारे शरीरात वाढलेले विषारी द्रव्य, अशा पद्धतीने होलिस्टिक परिपूर्ण विचार आयुर्वेद करतं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला याच्यावर सोल्युशन मिळतं. आणि म्हणूनच उज्ज्वल आयुर्वेदाश्रमने यावर एक नाही तर 2 औषधं सजेस्ट केलेली आहेत. आणि ही औषधं जी आहे ती एकत्रित दृष्ट्या त्यांची कार्यप्रणाली चालते आणि मग त्यामुळे आपला ब्रेन जो आहे तो अधिक स्पष्टतेने कार्य करतो आणि स्मृतिभ्रंशाचा आपला जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. चला पाहूया हे ब्रेनोकॉन आणि ॲसिकॉन सिरपची जोडी आपल्याला स्मृतिभ्रंशावर कशी मदत करते. हे जे ब्रेनोकॉन सिरप आहे ना, हे थेट आपल्या मेंदूवर काम करतं. ब्रेनोकॉन मध्ये 4 अशा वनौषधी आहेत ज्या आपल्या मेंदूवर थेट काम करतात आणि कायाकल्प म्हणून काम करतात. ही रसायनं अतिशय उपयुक्त आहेत जी आपल्या स्मरणशक्तीच्या विविध पैलूंवर अतिशय प्रभावी काम करतात. यात सगळ्यात महत्वाचा घटक आहे ब्राह्मी. ब्राह्मी हा स्मरणशक्ती वाढवणारा आणि मज्जातंतूचा रक्षण करणारा घटक आहे. ब्राह्मी हा ॲसिटिलकोलिन हा घटक आपल्या मेंदूमध्ये वाढवतो, जो न्यूरोट्रान्समीटरचं कार्य वाढवण्यास, सुधारण्यास मदत करतो. शिवाय हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे नुकसान झालेले न्यूरॉन्स पूर्ववत होण्यास मदत होते. यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती जी कमी झालेली आहे यावर मदत होते. मज्जासंस्थेच्या पोषणासाठी ब्राह्मीला आयुर्वेदामध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे. ही शीत गुणधर्माची आणि तिक्त रसाची आहे आणि हिचं सेवन केल्यानंतर खूप पॉझिटिव्ह फरक आपल्याला लगेचच दिसून येतो. दुसरा क्रमांक आहे शंखपुष्पीचा. शंखपुष्पी अतिशय म्हणजे खूप प्रसिद्ध वेल नोन घटक आहे, जो आपली स्मृती वाढवण्यासाठी आणि एकाग्रता स्थिर करण्यासाठी खूप मदत करतो. शंखपुष्पी कॉर्टिझॉल स्पाइक्स कमी करतं आणि विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय चांगले. अभ्यासामध्ये जर काही लक्षात राहत नसेल तर शंखपुष्पी हा घटक आपल्याला मदत करतो. शंखपुष्पी जेव्हा एखादी व्यक्ती सेवन करते तेव्हा लगेचच तिची स्मरणशक्ती वाढलेली आहे, अभ्यास केलेला किंवा एखादी गोष्ट लक्षात राहण्याची क्षमता वाढलेली आहे, लक्षात ठेवण्याची. प्रौढांमध्ये ताणामुळे होणारा जो स्मृतिभ्रंश आहे तो कमी होतो हे देखील दिसून येतं. पुढचा घटक ब्रेनोकॉनमध्ये आहे वच. वच हा घटक मेंदू सक्रिय करणारा आणि अधिक स्पष्टता देणारा घटक आहे. वच हा थेट मेंदूच्या पेशींवर कार्य करतो, त्यामुळे सुस्तपणा, आळस या ज्या गोष्टी आहे या कमी करायला, थकवा कमी करायला मदत करतं. वच या वनौषधीमुळे ब्रेन फॉग जे म्हणतो आपण, मेंदूचं धुकं, ते कमी व्हायला मदत होते आणि आपला रिस्पॉन्स रेट, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचा जो आपला वेळ आहे तो वाढतो. पुढचा चौथा अतिशय महत्वाचा घटक ब्रेनोकॉन मध्ये आहे तो आहे जटामांसी. जटामांसी आपलं ताण तर कमी करतच, परंतु अतिशय छान गाढ पूर्ण झोप होण्यासाठी जटामांसी अतिशय उपयुक्त आहे. नैसर्गिकपणे झोपेची क्षमता वाढली, क्वालिटी वाढली, वेळ वाढला की नक्कीच झोपेची गुणवत्ता वाढल्यानंतर आपली स्मरणशक्ती देखील सुधारते आणि जटामांसी नैसर्गिकरित्या आपल्याला झोप येण्यास, झोपेचा कालावधी वाढवण्यास आणि गाढ शांत झोप येण्यास मदत करते. अशा पद्धतीने ब्राह्मी आपल्याला कुठलीही गोष्ट आठवण्यासाठी, स्मरणशक्तीच्या निर्मितीसाठी, शंखपुष्पी आपल्याला
लक्षात राहण्यासाठी, वच आपल्याला मानसिक शांती मिळण्यासाठी आणि जटामांसी आपल्याला ताणापासून मुक्त करण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी अशा पद्धतीने हे ब्रेनोकॉन कम्प्लिटली पूर्णपणे आपल्या मेंदूचं टॉनिक, एक कवच या प्रकारे कार्य करतं. परंतु शरीरात जर विषारी घटक असेल आणि खाल्लेलं नीट ॲब्झॉर्ब होत नसेल, नीट शोषलं जात नसेल, तर मग ही औषधं नीट काम करत नाही. आणि म्हणूनच ब्रेनोकॉन सोबत आपलं पचन व्यवस्थित सुधारावं आणि आपण घेतलेलं हे टॉनिक तसंच आपला संतुलित आहार व्यवस्थित शोषला जावा यासाठी आपल्याला ॲसिकॉन सिरप अशा पद्धतीने हे 2 कॉम्बो एकत्रितपणे कार्य करतात. आयुर्वेदामध्ये पोट, लिव्हर म्हणजे यकृत आणि मन हे एका अक्षावर कार्य करतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं जर पोट बिघडलेलं असेल तर आपलं मानसिक असंतुलन देखील होतं. म्हणूनच पोटाचं कार्य सुधारणं, पचनसंस्था व्यवस्थित कार्य करणं हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. ॲसिकॉन मध्ये आहे गुळवेल पंचांग, सुंठ, पीतपाडा पंचांग, पाडळसाल, विदारी कंदमुळं. तर हे सगळे आपल्या पचनसंस्थेवर कसं काम करतात आणि ब्रेनोकॉन, ॲसिकॉन आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कसं मदत करतात ते आता आपण बघूया. गुळवेल एक ॲडॅप्टोजेन म्हणून काम करतं. रोगप्रतिकारक शक्ती प्रणालीला हे एक आधार म्हणून देखील काम करतं. आणि गुळवेल जे आहे हे आपल्या स्मरणशक्तीच्या संरचनेचं कार्य सुधारतं. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळेला कामाचा जो ताण येतो तो कमी करायला देखील गुळवेल मदत करतं. सुंठ आपला जो पाचन अग्नी आहे तो प्रज्वलित करायला मदत करतो. कारण आपण बऱ्याच गोष्टी खाल्ल्या, अगदी बदाम जरी खाल्ले तरीही त्यातले जर घटक, न्यूट्रिशन व्यवस्थित शोषलं गेलं नाही तर मग आपल्या मेंदूचं कार्य सुधारणार नाही. आणि म्हणूनच सुंठ आपल्याला इथं मदत करणार आहे. चिराता एक कडू टॉनिक आहे. ही वनौषधी रक्तशुद्धीकरणासाठी आणि आपल्या यकृताचं, आपल्या लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत करते. पीतपाडा ही थंड गुणधर्माची आहे आणि आपल्याला शांत करण्यासाठी ही मदत करते. शांत मन हे भावनिक स्थिरता द्यायला मदत करतं. अशा पद्धतीने पीतपाडा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत करणार. पाडळसाल हा आपल्या शरीरातील वात स्थिर करतो. त्यामुळे मनातील विचारांचा वेग कमी होतो आणि म्हणूनच कमी विचार म्हणजे चांगलं लक्ष हे जे समीकरण आहे हे साध्य व्हायला मदत होते. विदारी कंद मेनोपॉझल पिरियडमध्ये 40, 50, 60 मधला जो स्मृतिभ्रंश आहे तो कमी करायला मदत करतो. म्हणजे आपल्याला ओजस्वी करायला, आपली जी जीवनशक्ती आहे त्याला आधार द्यायला आणि कमकुवत शरीराला बळकटी द्यायला विदारी कंद मदत करतं. आणि म्हणूनच ॲसिकॉन मधील जे गुळवेल आहे हे ताण कमी करतं. सुंठ पचन दुरुस्त करतं. चिराता हा यकृत शुद्ध, लिव्हर शुद्ध करतं. पीतपाडा मन शांत, थंड करायला मदत करतं. पाडळ जे आहे हे चिंता शांत करतं. आणि विदारी कंद शरीराला पुन्हा ताकद देतं. अशा पद्धतीने तुम्ही स्मरणशक्तीवर उपचार करत नाही तर तुम्ही स्मरणशक्ती रोखणारे प्रत्येक अडथळे या औषधांमुळे दूर करता. आता हे दोन्ही सिरप एकत्र का घ्यायचे? त्याचं असं, ब्रेनोकॉन जे आहे हे आपल्या मेंदूला, मेंदूतील पेशींना, न्यूरॉन्सना, सेल्सना बळकटी देतं, मजबूती देतं, त्यांना स्ट्रॉंग करतं. आणि ॲसिकॉन जे आहे हे आपल्या पोटाला, पचनाला, आपल्या या औषधांच्या शोषणाला मदत करतं, आपली पचनसंस्था सुधारतं. अशा पद्धतीने अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने याचं फॉर्म्युलेशन केलेलं आहे. आणि अतिशय छान औषध मार्केटमध्ये स्मृतिभ्रंश, मेमरी लॉस किंवा कुणाला आठवत नसेल तर त्यांच्यासाठी, अभ्यास लक्षात राहण्यासाठी, प्रौढांना ताण असेल, काही गोष्टी लक्षात राहत नसतील, मेनोपॉजमध्ये आपल्याला गोष्टी लक्षात राहत नसतील, ब्रेन फॉग असेल, म्हातारपणामुळे आपल्याला स्मृतिभ्रंश झाला असेल तर या सगळ्या गोष्टींवर हे औषध प्रभावीपणे काम करतं. आता ही औषधं मिळतील कुठं? ही औषधं आपल्याला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे ujjwalaaayurvedashram.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ॲमेझॉन, मिशो, फ्लिपकार्टवर सुद्धा ही औषधं उपलब्ध आहे. उज्ज्वला आयुर्वेदाश्रमकडून तुम्ही फ्री डॉक्टर कन्सल्टेशन घेऊ शकता किंवा ही औषधं तुम्ही तुमच्या आयुर्वेद तज्ज्ञांचा, ॲलोपॅथिक औषधं घेत असेल तर तुमच्या त्या संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही ही औषधं सोबत घेऊ शकता. ॲलोपॅथिक औषधं चालू असताना देखील ही औषधं घेतली तर चालतात. हा व्हिडिओ हा एक माहिती म्हणून बनवलेला आहे. अशी छान आयुर्वेदिक औषधं
मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचे डोस कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते. ब्रेनोकॉन सिरप साधारण 2 चमचे म्हणजे 15 ml जेवणानंतर दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे. ॲसिकॉन सिरप सुद्धा आपल्याला 2 वेळा जेवणानंतर 15 ml घ्यायचा आहे. 2 औषधांमध्ये तुम्ही 15 ते 20 मिनिटांचा गॅप सुद्धा ठेवू शकता. आता तुम्हाला प्रश्न असेल परिणाम दिसायला किती वेळ लागतो. आयुर्वेदिक औषधं जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे लगेच काम करत नाही. याचा परिणाम दिसायला 3 ते 6 महिन्याचा कालावधी आपल्याला द्यायला लागू शकतो. साधारण 7 ते 8 तासांची मिनिमम झोप मिळणं गरजेचं आहे. आहारामध्ये तुपाचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्क्रीन टाइम खूप कमी असणं हे देखील गरजेचं आहे. शॉर्ट फॉर्म मधले व्हिडिओज रील्स बघणं सुद्धा तुम्ही टाळू शकता. तसंच ध्यान आणि प्राणायाम तुम्हाला स्मरणशक्ती वाढायला मदत करतात. भ्रामरी प्राणायाम शास्त्रीय दृष्ट्या अतिशय याच्यामध्ये प्रभावशाली आहे असं दिसून आलेलं आहे. जर ही औषधं सेवन केली तर पहिल्या 2 आठवड्यातच शांत झोप लागते हे दिसून येईल. 3ऱ्या-4थ्या आठवड्यात जिभेवर आहे पण लक्षात येत नाही अशी नावं पटकन आठवायला लागतील. 6 ते 8व्या आठवड्यात शिकण्याची गती, लक्षात राहण्याची गती, स्पीड आणि क्षमता वाढलेली तुम्हाला दिसून येईल. मला दुसऱ्या कंडिशन असेल, डायबिटीज, BP, प्रेग्नंट असाल तुम्ही किंवा अतिशय सिरियस कुठला आजार असेल तरी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.